महाराष्ट्रात एवढ्या जिल्ह्यात गारपीटसह जोरदार पाऊस. नाशिक 25 मे 2025 पावसाळा आता तोंडावर आला आहे. तसे पाहायला गेले तर मे महिन्यात मध्ये 15 मे पासून पुढे जोरदार पाऊस पडतो. हे अनेक वर्षे आपण पाहत आलो आहे. मात्र कधी कधी मे महिना पूर्ण कोरडा जातो, त्यामध्ये पाऊस पडत नाही. मान्सून येण्याची संपूर्ण भारत वाट पाहतो, मात्र मे महिन्यात पडणारे पाऊस हे वादळी व जोरदार आक्रमक पडताना अनेक वर्षांपासून लोक पाहत आले आहे की मे महिन्यात पडणारे पाऊस हे मान्सूनची वार्ता घेऊन आले आहे असा पहिल्या लोकांचा समज होतो. आता मात्र हवामान विभागाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचू लागली आहे. हवामान विभागाचे अपडेट लोकांना समजू लागले आहे, त्यामुळे पाऊस पाणी याची माहिती लवकर मिळते. आता त्यामध्ये हवामान विभागाने मोठं अपडेट दिलं आहे. हवामान विभागाने 5 दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. यामध्ये जोरदार पाऊस व गारपीटसह वादळी वारे राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. मार्च महिन्यामध्ये शेतकरी संपूर्ण शेतीची नांगरणी करून मान्सूनच्या पावसासाठी सज्ज होतो. मागील वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे रब्बी हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामध्ये या वर्षी उष्णतेने कच्च केलं आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमान 45 अंशांवर गेले आहे. त्यातच आता अवकाळी ढग दाटून येत आहेत. गुजरात जवळील अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे, ज्यामुळे हवामान विभागाने पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काल गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला. इंड्यूस सर्क्युलेशन डिप्रेशन बनले. त्या कमी दाब क्षेत्रामुळे 5 आणि 6 मे अधिक ढगाळ वातावरण निर्माण होईल. पुढील 7 ते 13 मे दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि इतर जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार होईल. त्यामुळे आपल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. वारा, वादळ, विजा यापासून सुरक्षित ठिकाणी राहा. पाऊस चालू असताना किंवा वातावरण झाले असे वाटते की झाडाखाली थांबू नका. भारतीय हवामानशास्त्र विभागाने IMD विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह गारपीटचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा येथेही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD नुसार आज 5 मे रोजी मुंबईत वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. महिन्याची सुरुवात ढगाळ आकाशाने झाली आहे. सकाळी सुमारे 5 किमी ताशी येळीने वारे वाहण्याची अपेक्षा आहे. 75% आर्द्रता आणि तापमान 29 सेल्सिअसच्या आसपास असेल, ज्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होईल. दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे तापमान वाढत जाईल. 5 मे रोजी मुंबईत ढगाळ आकाश आणि दुपारी किंवा संध्याकाळी गडगडाटी वादळाची शक्यता आहे. याशिवाय ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती, भंडारा यासही अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.